अरे ते खोटं लिहिलेलं आहे त्याच्यावर. मराठा समाजावर सरळ सरळ खोटं लिहिलेलं आहे. पहा ना तुम्ही, हाताने लिहिलेलं आहे सरळ सरळ. म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून लिहिलेलं आहे. खाली मराठा आहे लिहिलेलं, वरती कुणबी. तुम्ही हे पहा, तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता. मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे सरळ सरळ. हा ओरिजिनल दस्तऐवज एक दाखवतो तुम्हाला, तुम्ही नंतर पहा. खोडून लिहिलं आहे, हाताने लिहिलं आहे. मराठी कुणबी, काय म्हणले, मराठा कुणबी, मराठी कुणबी. मराठा कुणबी हाताने लिहिल्या. हस्ताक्षर शाही सगळ्यात फरक आहे. म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून लिहिलेलं आहे. खाली मराठा आहे लिहिलं, वरती कुणबी. तुम्ही हे पहा, तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता. आणि म्हणून आम्ही मागणी केली, मी आता ते काय करत की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे, तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण, दुसऱ्या न्यायमूर्तीची. त्यांना हे काम देऊया की ही समिती या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असतील ते शोधा आणि थांबवा. आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या या गोष्टींचं सगळं संरक्षण करणं. त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही, असे हजारो लाखो, हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी, त्याचा विचार करा. हा सुद्धा मुद्दा मी तर मांडतो. अरे ते खोटं लिहिलेलं आहे त्याच्यावर. मराठा समाजावर सरळ सरळ खोटं लिहिलेलं आहे. पहा ना तुम्ही. पण ज्या कुणबी नोंदी खऱ्या असतील त्याला आपला आक्षेप नसते. खऱ्या नोंदीला काय हरकत नाही, करायचं करा ना. आणि म्हणूनच मी सांगितलं, मागचं ते पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं. आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला मराठा समाजाने. म्हणजे अगोदरच हे खोटी लिहिलेच आहे. आणि आता सरळ परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कुणबी करून घ्या म्हणून. कुणबी दाखले जे आहेत हैदराबाद गॅझेटियरच्या माध्यमातून ते देण्यास सुरुवात झाली आहे की नाही, कारण त्याबद्दल स्पष्टता नाही. आणि ज्यांच्या दाखल्यावर भुजबळांनी आक्षेप घेतले. असं आहे की पहिली गोष्ट तर आम्ही जो GR काढलेला आहे त्या GR प्रमाणे जे पात्र होत आहेत त्यांना दाखले मिळतील. आता त्यातल्या किती लोकांना मिळाले याची आत्ता माझ्याकडे आकडेवारी नाही, पण कुठूनही मिळत नाही अशी तक्रार आलेली नाही. त्यामुळे त्याची जे काही योग्य कागदपत्रांची पूर्तता आहे ती पूर्तता, त्यानंतर ज्या 2 समित्या तयार केलेल्या आहेत त्यांचा अहवाल याच्या आधारावरती मिळेल. आणि भुजबळ साहेबांनी जे म्हटलेलं आहे या संदर्भात यापूर्वीच मी स्पष्ट केलेलं आहे, खाडाखोड चालणार नाही. ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांच्याच नातेवाईकांना ते दाखले मिळू शकतात. आपला कायदा आहे, त्यामुळे त्यानुसार मिळतील. आणि जर कोणाला एखाद्यावर मिळालेल्या दाखल्यावर आक्षेप असेल तर तो आक्षेप घेऊ शकतो. त्यामुळे असं जर भुजबळ साहेबांच्या पुढे नजरेस आलं असेल तर निश्चितपणे अशा प्रकारची दखल घेऊन त्या संदर्भात तक्रार केली तर तक्रारीवर उचित कारवाई केली